शिवभक्त कैलासवासी नामदेव तात्या होडगर यांचे द्वितीय पुण्यस्मरण. श्री सिद्धेश्वर मंदिरात आषाढी एकादशी व पुण्यस्मरण निमित्त सुश्राव्य भजन. श्री सिद्धेश्वर देवस्थान डिग्रस येथे शिवभक्त कैलासवासी नामदेव तात्या होडगर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त जय हनुमान भजनी मंडळ डिग्रस यांचे सुश्राव्य भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. भक्तिमय वातावरणात पार पडलेले या कार्यक्रमात ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेत दिवंगत नामदेव तात्या होडगर यांना भावपूर्ण अभिवादन केलं. 2 वर्षापूर्वी आषाढी देवशयनी एकादशीच्या पावन तिथीला नामदेव तात्या होडगर यांना देवाज्ञा झाली होती. त्यांच्या आज द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या पुण्य कार्याला व स्मृतींना उजाळा देण्यात आला. शिवभक्त कैलासवासी यादव बाबा होडगर यांच्या निधनानंतर श्री सिद्धेश्वर देवस्थानचा कारभार नामदेव तात्या होडगर यांनी अत्यंत समर्पित भावनेने आणि जबाबदारीने सांभाळला. मंदिर परिसरातील स्वच्छता, नीटनेटकेपणा, वृक्ष संवर्धन, सुशोभीकरण तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन आणि यशस्वी व्यवस्थापन करून त्यांनी देवस्थानच्या विकासात मोलाचे योगदान दिले. सध्या त्यांच्या पश्चात शिवभक्त लक्ष्मण होडगर आणि शिवभक्त गंगाधर होडगर हेही देवस्थानचा कारभार तितक्याच निष्ठेने व समर्पण भावाने सांभाळत असून धार्मिक परंपरांनी देवस्थानची गौरवशाली परंपरा अखंडपणे पुढे नेत आहेत. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवभक्त कैलासवासी नामदेव तात्या होडगर यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. डिग्रस गावातील जय हनुमान भजनी मंडळाच्या भजन कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. यावेळी खंडू कोळपे सर, नवनाथ वावरे, दामू खेमनर, हरिभक्त परायण गजानन महाराज रूपनर यांनी श्रद्धांजली वाहिली. त्या भगवत भक्तीचं फळ म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी त्यांना या ठिकाणी निधन झालं. त्यांनी आपला देह ठेवला. आपल्या हयातीमध्ये अखंड शिव भक्तीमध्ये ते रममान असायचे. देवस्थानचे जे विविध कार्यक्रम असायचे वर्षामध्ये, त्या कार्यक्रमामध्ये अतिशय हिरिरीनं त्यांचा सहभाग असायचा. आलेल्या गेलेल्या सर्व भाविक भक्तांची ते आपुलकीनं चौकशी या ठिकाणी करायचे आणि सर्वांची काळजी या ठिकाणी ती घ्यायची. त्यांच्या निधनामुळे निश्चितच या देवस्थानामध्ये जी पोकळी निर्माण झाली ती निश्चित कधी भरून निघणार नाही. परंतु त्यांच्या पश्चामध्ये त्यांचे चिरंजीव, या देवस्थानचे विश्वस्त शिवभक्त लक्ष्मण बाबा होडगर, त्यांचे पुतणे शिवभक्त गंगाधर बाबा होडगर, हे दोनही बंधू यांनी सुंदर असा वारसा या देवस्थानचा या ठिकाणी पुढे चालवलेला आहे. भगवान सिद्धेश्वर त्यांना सद्बुद्धी देव, त्यांच्या हातून उत्तरोत्तर या देवस्थानची प्रगती होत राहो अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि कैलासवासी शिवभक्त नामदेव बाबांना या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो. यानंतर जय हनुमान भजनी मंडळाच्या वतीनं दामवांना खेमनर हे 2 शब्द श्रद्धांजली शब्दांकित करतील आणि त्यानंतर महासत्ता न्यूजचे संपादक नवनाथ वावरे हे देखील आपली श्रद्धांजली शब्दांकित करतील. नामदेव बाबा होडगर यांना आम्ही लहानपणापासून पाहता आलोय. त्यांना आम्ही असं पाहत आलोय, या मंदिर परिसरामध्ये स्वच्छता, नीटनेटकेपणा, झाडांचं संवर्धन, त्यांना जीवापाड जीव लावून झाडं अशी मोठी केली म्हणून आज हा परिसर अतिशय निसर्गरम्य दिसतो. त्यांचं मंदिरात परिसरामध्ये भक्ती करत असताना या परिसराचं अतिशय सुंदर असं व्यवस्थापन करायचं. सप्ताह असो, एक दिवशी गुरुवार सोमवारचा कार्यक्रम असो, अतिशय चोख आणि सर्व पाहुण्यांचं व्यवस्थित त्यांचं जेवण पाणी सर्व सुविधा, भजनी मंडळ असेल, कीर्तनकार असेल, त्याची चोख सुविधा ते त्यांच्या व्यवस्थापनातून चोखपणे बजवायचे असं त्यांचं कार्य होतं. त्यांच्या या कार्याला मी आज या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त विनम्र असं अभिवादन करतो. रामकृष्ण हरी. शिवभक्त हरिभक्त परायण नामदेव बाबा होडगर यांचं द्वितीय पुण्यस्मरण, त्यांचा जो वारसा आहे तो लक्ष्मण बाबा गंगाधर बाबा यांनी चालवलेला आहे. ज्ञानदान, पीठ, रक्तदान शिबिर, सप्ताह मोठ्या आनंदाने ते पार पडत आहे. मी ईश्वरचरणी अशी प्रार्थना करतो की लक्ष्मण बाबा यांचं आणि गंगाधर बाबा यांचं असंच हे भक्तिमय वातावरण यांना चांगलं लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. हरिभक्त परायण
नामदेव बाबा भटकर हेलुकीची यात्रा संपून आणि त्यांनी 2 वर्षापूर्वी आपल्या या मृत्यू लोकातून आणि परलोकी आगमन केलं. बाबा आणि आमचं वय म्हणजे समकर, जेवढे दिवस आमचे एकत्र गेले त्या दिवसामध्ये जो आम्ही आनंद, सुख, समाधान आणि अशा पद्धतीनं जीवन जगत असताना कैलासवासी हरिभक्तपरायण यादव भटकर, मला वाटतं या ठिकाणी काहीच नव्हतं. अभंगामध्ये प्रमाणामध्ये सांगायचं जर ठरलं तर इथे काहीच नव्हतं. पहिले कोठीच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. आणि अशा या शून्य वातावरणामधून भगवान शिवाची कृपा या कुटुंबावर झाली आणि गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी सिद्धेश्वर हे देवस्थान तुमच्या आमच्या दृष्टीपुढे आहे. बाबाच्या काली, यदोबाच्या कालामध्ये, नामदेवाच्या कालामध्ये तुम्हाला कदाचित पटणारही नाही, पण इथं गुरुवारी आपल्या हिवराच्या बांधावर ट्रॅफिक जाम व्हायची, गाड्या लावायला सुद्धा जागा नव्हती. गेले ते दिवस आणि जे दिवस आम्ही अनुभवले ते दिवस आता येऊ शकत नाही. त्यांच्या मागं लक्ष्मण बाबा असतील, यादव बाबा असतील आणि त्यांची परंपरा आणि या मुलांनी चालवली आणि याही पुढे अशीच परंपरा चालवण्यासाठी भगवंताने त्यांना उदंड अशा प्रकारचं आयुष्य देवो, संतती संपदा प्रदान करू. आणि 2 शब्दामध्ये बाबांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो, थांबतो. रामकृष्ण. महासत्ता न्यूज, संगमनेर.